चॅनल सबस्क्राइब करा, स्मार्ट बना, नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा. नमस्कार. स्मार्ट न्यूजच्या आजच्या बुलेटिनमध्ये आपलं स्वागत. रशियाकडून भारताला संरक्षण प्रणालीची नवी भेट. अमेरिका, इस्रायल आणि इराणमध्ये सध्या संघर्ष सुरू आहे. या संघर्षावर कोणताही तोडगा अद्याप निघालेला नाही. या युद्धाचा जगावर गंभीर परिणाम होत आहे. जागतिक परिस्थितीचा विचार करता भारताने देखील आपली हवाई सुरक्षा यंत्रणा आणखी मजबूत करण्याच्या दिशेने प्रयत्न सुरू केले आहेत. आता भारताने रशियाकडून चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली घेतली असून पुढच्या काही दिवसात ही संरक्षण प्रणाली भारतात दाखल होणार आहे. मागील वर्षी ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान या S-400 प्रणालीने अतिशय महत्त्वाची भूमिका बजावली होती. या हवाई संरक्षण प्रणालीच्या माध्यमातून पाकिस्तानी विमाने रोखण्यास मोठी मदत झाली होती. त्यामुळे या प्रणालीचं मोठं कौतुक करण्यात आलं होतं. रशियन बनावटीची S-400 हवाई संरक्षण प्रणाली ही जगातील सर्वात प्रगत प्रणालींपैकी एक असल्याचं मानलं जातं. अनेक देशांच्या लष्करी रणनीतीचा ही हवाई संरक्षण प्रणाली एक भाग बनली आहे. भारताने पाकिस्तानच्या विरोधात राबवलेल्या ऑपरेशन सिंधूर दरम्यान देखील या प्रणालीच्या अचूकतेची आणि लांब पल्ल्याच्या क्षमतेची झलक पाहायला मिळाली होती. दरम्यान रशियन बनावटीची चौथी S-400 हवाई संरक्षण प्रणाली भारताच्या दिशेने रवाना झाली आहे. मे महिन्याच्या अखेरपर्यंत ही हवाई संरक्षण प्रणाली भारतीय बंदरात दाखल होण्याची शक्यता आहे. गुजरातमध्ये सर्व महानगरपालिकांवर भाजपचा विजय. गुजरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भारतीय जनता पक्षाने ऐतिहासिक आणि निर्विवाद वर्चस्व गाजवले आहे. निवडणुकीच्या निकालांमध्ये भाजपने सर्व म्हणजेच 15 महानगरपालिकांवर विजय मिळवून आपला बालेकिल्ला अबाधित राखला आहे. भाजपने 15पैकी 15 महानगरपालिकांमध्ये जागा मिळवताना प्रत्येक ठिकाणी 50% जास्त मते मिळवली आहेत, तर आम आदमी पक्षाला मोठा सेटबॅक मिळाला आहे. सुरत महानगरपालिकेत 127 पैकी 115 जागांवर भाजप विजय मिळवला, तर आपला केवळ 4 जागांवर समाधान मानावे लागले. 34 जिल्हा पंचायतींपैकी बहुतांश ठिकाणी आणि नगरपालिका तालुका पंचायतींमध्येही भाजपने काँग्रेसला मागे टाकत मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे हा बालेकिल्ला सुरक्षित राहिल्याचे दिसून आले आहे. BK कंग्राळीमध्ये ग्रामदेवता महालक्ष्मी यात्रोत्सवाला उत्साहात प्रारंभ. बेळगाव तालुक्यातील BK कंग्राळी गावची ग्रामदेवता श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रोत्सवाला आजपासून सुरुवात झाली असून ब्राह्ममुहूर्तावर देवीचा अक्षतारोपण सोहळा संपन्न झाला. देवीच्या दर्शनासाठी पहिल्याच दिवशी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. बेळगाव तालुक्यातील BK कंग्राळी गावामध्ये पहाटेपासूनच उत्साहाचे वातावरण पाहावयास मिळाले. पहाटे 5:48 पुजारी आणि पंचायत कमिटीच्या उपस्थितीत ब्राह्ममुहूर्तावर देवीचा अक्षतारोपण विधी पार पडला. या विवाह सोहळ्याप्रसंगी महिला व बालकल्याण मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर, विधान परिषदेचे सदस्य आमदार चंद्रराज हट्टी होळी, युवक काँग्रेस नेते मृणाल हेब्बाळकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. या प्रसंगी मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी सर्वांना यात्रोत्सवाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच सर्व धार्मिक कार्यक्रम शांततेत आणि सलोख्याने पार पाडावेत असे आवाहन त्यांनी केले. उद्या होणाऱ्या रथोत्सवात सर्व भाविकांनी भक्तिभावाने सहभागी व्हावे आणि देवी सर्वांना सुख समृद्धी देवो अशी प्रार्थना लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली. शहरातील बारमध्ये भर दिवसा वेटरवर हल्ला. बेळगाव शहरात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. खडेबाजारमध्ये एका बारमध्ये एका वेटरवर अज्ञातांनी प्राणघातक हल्ला केला असून या घटनेमुळे भीतीचे वातावरण पसरले आहे.
शहरातील खडे बाजार परिसरात असलेल्या जनता बारमध्ये काल रात्री उशिरा ही घटना घडली. बार वेटर संतोष धनवडे वय 30 याच्यावर काही इसमांनी शस्त्रांनी हल्ला केला. या हल्ल्यात संतोष गंभीर जखमी झाला असून त्याला तातडीने उपचारासाठी केली रुग्णालयात दाखल करण्यात आले. या संदर्भात घटनेची माहिती मिळताच मार्केट पोलीस ठाण्याच्या पथकाने घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली. पोलिसांनी हल्लेखोरांचा शोध सुरू केला असून भरवस्तीत झालेल्या या हल्ल्यामुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. जोशी स्कूलमध्ये पालक जागृती मेळावा संपन्न. मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी शाळेच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न केले जातात. त्याचबरोबर शिस्त आणि सुयोग्य वर्तनासाठी पालकांचे सहकार्य अपेक्षित आहे. यामधून मुलांचा सर्वांगीण विकास साधला जाईल असे विचार आधार शिक्षण संस्थेचे चेअरमन डॉक्टर DT बामणे यांनी व्यक्त केले. येथील आधार एज्युकेशन सोसायटी संचालित मंडोळी रोड येथील जोशी सेंट्रल पब्लिक स्कूलमध्ये पालक जागृती मेळावा पार पडला. या मेळाव्यामध्ये पालकांशी संवाद साधण्यात आला. कार्यक्रमाच्या प्रारंभी विद्यार्थ्यांनी स्वागत गीत आणि स्वागत नृत्य सादर केले. त्यानंतर रोपाला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्राचार्य डॉक्टर अरुण जाधव यांनी शाळेच्या प्रगतीबद्दल माहिती दिली. यावेळी शाळेतील शिक्षक शुभम पराल शेट्टर यांनी अहवाल वाचन केले. कार्यक्रम संयोजनासाठी शाळेतील शिक्षक बबन भोबे मित्रमंडळातर्फे गुणवंत विद्यार्थ्याचा गौरव. येथील बबन भोबे मित्रमंडळातर्फे सोमवारी मराठी विद्यानिकेतन शाळेचा विद्यार्थी शिवराज सिद्धेश्वर गवळी याचा गौरव करण्यात आला. त्याने यंदा झालेल्या 10वीच्या परीक्षेत 97.12% गुणासह विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाल्याबद्दल त्याचा सत्कार करण्यात आला. खडेबाजार पोलीस स्टेशनच्या आवारात हा सत्कार झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पोलीस स्थानकाचे CPI महांतेश धामणवर, PSI आनंद अडगोंडा, PSI उद्दप्पा कट्टीकर, हेड कॉन्स्टेबल शेट्टी, डॉक्टर दत्तप्रसाद गिजरे, सामाजिक कार्यकर्ते बबन भोबे हे उपस्थित होते. CPI महांतेश धामणवर यांच्या हस्ते शिवराज याला पुष्पहार अर्पण करून तसेच त्याचा गौरव करण्यात आला. तसेच पुढील शिक्षणासाठी भेटवस्तू देण्यात आली. या प्रसंगी शिवराजचे वडील सिद्धेश्वर गवळी, राजू किनी, मारुती देसुरकर आदी उपस्थित होते. शिवाजी विद्यापीठाकडून उद्या बेळगावात प्रवेश परीक्षा. सीमा भागातील विद्यार्थ्यांसाठी कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाने शुल्क सवलत जाहीर केली आहे. सन 2026-27 या शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश प्रक्रिया ही सुरू झाली आहे. ज्या अभ्यासक्रमांना प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमाची प्रवेश परीक्षा उद्या बुधवार दिनांक 29 रोजी सकाळी 10:30 वाजता तुकाराम महाराज सांस्कृतिक भवन येथे आयोजित करण्यात आली आहे, असे मध्यवर्ती महाराष्ट्र गणित समितीचे अध्यक्ष प्रकाश मरगाळे यांनी कळविले आहे. 2022-23 या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र व कर्नाटक राज्याच्या सीमा भागातील एकूण 865 गावातील जे विद्यार्थी शिवाजी विद्यापीठामध्ये प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्यासाठी ही सवलत जाहीर करून प्रवेश परीक्षा आयोजित केलेली आहे. जे विद्यार्थी वसतिगृहासाठी प्रवेश घेऊ इच्छितात त्यांच्याकरिता वसतिगृहाची फी देखील माफ करण्यात आली आहे. ज्या अभ्यासक्रमांसाठी प्रवेश परीक्षा आहे अशा अभ्यासक्रमांची प्रवेश परीक्षा बेळगावातच घेण्यात येणार आहे. बुधवारी सकाळी 10:30 वाजता ही परीक्षा होणार आहे. सीमा भागातील विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या संकेतस्थळावर अधिक माहिती मिळवावी तसेच या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन प्रकाश मरगाळे यांनी महाराष्ट्र गणित समितीच्या वतीने केले आहे.